जर उघड जर ही देवेंद्र फडणवीस आणि छगण्या भुजबळ मराठा समाजावर जर तुमच्या कर्मांच्या आधारानं शक्तीनं सरकारमध्ये असून तुम्ही पाठिंबा तुमच्या आणि जर तुमच्या समाजावर गद्दारी करत असतील तर तुम्ही बांगड्या भरा का तर तुमची लायकी नाही समाजाला जर वाटा बंद करत असतील आणि ही जर कुत्री त्यांच्या नडीव मराठीच्या पाय देत असतील तर या कुत्र्यांना हाकलून लावा देवेंद्र फडणवीसला माझं सांगणं आहे आम्हाला तुम्ही चिखलात न लावता पाऊस पडलाय परंतु आज जरी आम्हाला चिखलात लावलं येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला आम्ही गाडल्याशिवाय सोडणार नाही सगळ्या भुजबळला माझं सांगणं आहे छगन भुजबळ तो मुंबईमध्ये भाजी विकत होता तुला इतकी इस्टेट कुठली आली तू महाराष्ट्राची चोरी केली तू 2 वर्षात का गेला चोर होता म्हणून गेलाय त्या अपंगाचा आव्हान आहे तुझ्या दम असेल तर तुझ्या येवल्यामध्ये देखील माझ्या दम आहे अरे तू कुणाला चॅलेंज करू नको हे अपंग तुझ्यासाठी खंबर आहे बघो वादळ अरे चोरी केलेला पैसा सरकारचा पैसा जनतेचा पैसा चोऱ्या करतोय ना आम्हाला फडी काढतोय 10 नंबरी आम्ही देखील नाग आहे दादा मला एक सांगा छगन भुजबळ वास्तविक धनगर आरक्षणाचा व मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही असं जरांगे पाटील म्हटले तर हाके काय बोलले पत्रकारांनी अरे दादा शांत राहा तर धनगर आरक्षणाचा व मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही अशी जरांगे पाटील बोलले तर पत्रकारांनी हाकेंना हा प्रश्न विचारला आता पत्रकारांना लांब नाही लगेच 2 मिनिटाच्या अंतरावर लगेच ते पत्रकारांनी बांधवांनी तो प्रश्न विचारला की जरांगे पाटील असं म्हणता की धनगर आरक्षण व मराठा आरक्षणाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये तर हाके म्हटले त्या जरांगेला काही अक्कल आहे का म्हणे त्याला म्हणा चांगला अभ्यास कर त्याला काय अक्कल आहे म्हणे त्याला काय कळतं त्याला म्हणा चांगला अभ्यास कर धनगर आरक्षणाचा याचा आरक्षणाचा संबंध आहे असं कसं काय म्हणतो म्हणे तू म्हणतो वंजारी आरक्षणाचा संबंध मग वंजारीला तू तिथं पंकजा मुंडेला कस काय तिथं तू कस काय गेला पाडण्यासाठी तू प्रयत्न केला अक्कल काढली वास्तविक खरोखर धनगर आरक्षणाचा व मराठा आरक्षणाचा काही संबंध नाहीये त्यांचा प्रवर्ग वेगळा आहे परंतु या हाकेनी तिकडं त्याचं उपोषण करायचं आता जर तसा जर विचार केला तर धनगर बांधव छगन भुजबळांना आपला नेता मानत्या का मला एक सुशिक्षित आपले धनगर बांधव मला बोलला की छगन भुजबळ आमचा वाघ आहे वाघ आज 70 75 80 वय त्या वाघाचं पण वडीगोदरीमध्ये या वाघाने अशी मांडी थोपटली म्हणे परंतु हा जो वाघ आहे ना वाघ धनगर आरक्षणावर एक शब्द पण बोलत नाही लक्ष हाक्याचे आहे का वाघ नाही माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की धनगर आरक्षणावर या वाघाने काहीतरी बोललं तर त्यांचा प्रश्न मार्गी लागू शकतो ना पण हा वाघ एक शब्द पण बोलत नाही धनगर बांधवांना कळणार कधी या लक्ष हाक्याचं तुम्हाला सांगतो लक्ष हाक्याला धनगर समाजाचं महाराष्ट्राचं कुणाचं काय पडलेलं नाही आणि ज्यावेळेस त्याला माऊली दादानं पंढरपूरमध्ये हाकलून लावलं त्यावेळेस ती धनगर समाजाचं आहे का नाही ते आता त्याच्यावर तुम्ही ठरवा ही कुणाचं आहे माहित आहे का पैशावर फुटणार कुत्र आहे पैसा दिला की गाणीत पण बसणार कुत्र आहे बरोबर आणि लक्ष हाक्या तुला मी सांगतो तू पण सोलापूर जिल्ह्यातला आहे मी पण सोलापूर जिल्ह्यातला आपण मुलुक मैदानी तो पायमाळ शिरोतर तू सांगोली तालुक्याचा आहे तू मनोज दादा जरांगे पाटलाच्या नादीला नको तुला छटछट कुत्रा आहे तुझ्या दम असेल तर या सोलापूर जिल्ह्यातल्या तुझ्या जिल्ह्यातल्या रणजित कदमचं माळशिरसचे सगळं फक्त चिटपट कर तुझ्या दम असेल अरे माझ्या रक्तात बहुजनाची शक्ती आहे विकासाची अरे मी अपंग आहे मागून खाईन पण कुठलाही समाज बहुजन समाज ऐकणार नाही मरीन पण जीवाला जीव देणार आहे तुझ्यासारखं इकराव कुत्र नाही मनोज दादा जरांगे पाटलाला बोलायची तुझी लायकी नाही कुत्र्या अरे तुला आव्हान आहे एक मराठा आधी त्याला कर रे बाजूला त्याला आधी 2 मिनिटं दुसरा एक प्रश्न आहे हे बघा जसं मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे ठीक आहे जरांगे पाटील धनगर उपोषण ज्या ठिकाणी चालू आहे चिवंडी नगरला तिथं भेट दिली नांदेडला भेट दिली धनगर आरक्षणाच्या आंदोलनात जरांगे पाटलांनी भेट दिली बरोबर आता जसा मराठा आरक्षणावर सुद्धा लोकांनी पोळ्या भाजलेल्या आतापर्यंत आता त्यांची मी नावं घेतो कोणी घातलेल्या आहे 57-58 मोर्चाचा कोणी काय ऍडजस्टमेंट केली त्यानंतर काय कोणी काय केलं सर्वांना माहिती
आरक्षणाच्या लढ्यात कुणी अजून कोणाचं काय खासदार किबळवली काय सगळं सगळं माहिती. परंतु आता एवढं निर्णायक त्यांचं आंदोलन चालू आहे. वास्तविक आपल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जसं सरकार बॅकफूटवर गेलं, सरकारचं डोकं चाला ना, तसं आता धनगरांचं आरक्षणाचं आंदोलन आहे. जर ह्या जबाबदार नेत्यांनी जर काहीतरी जर भूमिका घेतली, जबाबदार नेते कोण का ज्यांनी आजपर्यंत राजकारण घेतलं, खासदार मंत्रीपद भोगलं. महादेव जानकर आज 8 दिवसात एक पण बाईट नाही आली आरक्षणावर धनगरांच्या. तुमचे शेंडगे ठीक आहे, त्यांचं वय झालं. तुमचे पडळकर तर म्हणता, पडळकरांचा जर विश्वास सांगितला, आता पडळकर जाऊ द्या, हाके पण काही बोलत नाही, भुजबळ तर तोंडातून शब्द पण काढत नाही. पण पडळकरांची एक भूमिका सांगतो. जरांगे पाटलांचं उद्या उपोषण, त्याच्या 2 दिवस अगोदर मी पंढरपूरला होतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला शिष्टमंडळ धनगर समाजाचं गेलो होतो. मी पडळकरांची बाईट बघितली. जशी राजकारणी कशी छपरेगिरी असते, आमचं शिष्टमंडळाबरोबर खूप छान अशी चर्चा झाली, एकदम पॉझिटिव्ह आणि सकारात्मक. वा काय म्हणजे त्यांचं बोलणं, खूप अशी पॉझिटिव्ह चर्चा झाली कधी आपल्या मराठा आंदोलन जरांगे पाटलांची. खूप छान अशी चर्चा झाली. व आमचे जे अभ्यासक आहे, आमचे अभ्यासक सुद्धा खूप हुशार, त्यांनी सरकारी साहेबांसंग सुद्धा खूप छान अशी चर्चा केली. आणि 7-8 दिवसात आम्ही आमचा प्रश्न आता मारणी लागतोच म्हणे, फक्त थोडं एवढं अंमलबजावणी फक्त बाकी आहे, सगळं झालंय, फक्त एवढं असं करायचंय. आता त्याच्यानंतर जरांगे पाटील उपोषणाला बसले. आज 7वा दिवस आहे, त्यांच्या शिष्टमंडळाला भेटून 7 दिवस झाले. मग धनगर आरक्षणाचा निर्णय पडळ साहेब कधी घेणार? पडळकर वगैरे जे आहेत ना, इकराव आहे ती कुत्री. तुम्हाला एक सांगतो, एक त्या महाराष्ट्र शासनाला एक धनगर समाजाचा एक उमेदवाराने नेतृत्व घ्यायचं असल्यानंतर एक समाज ताकद देण्यासाठी, परंतु ज्यावेळेस पडळकरला आमदारकीची उमेदवारी दिल्यानंतर पडळकर हा इकराव झालेला आहे. त्याला धनगर समाजाचं काय नाही, त्यानं विरोबाची शपथ बिपत घेतली. आणि तुम्हाला सांगतो, हे आमदार जरी असला इकराव आहे. अरे आपण जी करतो ती करू शकत नाही. धनगर समाज देखील सच्चा कार्यकर्त्यावर देखील विश्वास आहे, कारण का धनगर समाज कष्टाळू, सत्यवादी आणि शेती चांगल्या पद्धतीने करणारा समाज आहे, म्हणून मला अभिमान आहे त्या समाजाचा. आणि ही जी तुमचा पडळकर अमकी तमकी, आणि तरी पण सांगतो, तुम्ही म्हणता दुसऱ्या समाजाला बोलतोय, आमच्या मराठा समाजातील देखील जी जुनी कार्यकर्ते होती का मराठा समाजाचा, मी राज्य समूहक नामक, ही देखील कुत्री इकल्या घ्या जात होती. सरकार कुंड आणायची पैसा आणि विरोधकाकडून आणायची, आणि दादांच्या कानात असं बोलायची, फोटो काढायची, व्हिडिओ काढायचा, मॅनेज व्हायचं. या देखील कुत्र्यांना इथून पुढं त्यांची जागा दाखवली जाणार आहे. अशी मराठ्याची कुत्री जी गद्दार आहेत ना, त्यांना देखील इथून पुढे हद्दपार केलं जाणार आहे. तुम्ही म्हणताल आणखीन सांगतो मी. Attention, if you're a content creator and you're not doing this, you मराठा समाजाला बोलत नाही. आमच्यात पण लई इकराव कुत्री आहेत. ते जी कुत्रा असतं का, तिथं जर आलं नाही का फोटो काढतंय, समाजाचा एक मेसेज पुढे व्हॉट्सअपला टाकत नाही, समाज जागृतीचं काम करत नाही, आमरण उपोषण करत नाही, टाकळी उपोषण करत नाही. आणि इथं कुत्र येतंय. पण म्हणून दादा जरांगे पाटलांना माहित आहे कोण कामाचा आणि कोण काय. पण अशी कुत्री जी आहेत ना, त्यांना जनता ठरवणार आहे. परंतु ही जी पडळकर आहे, पडळकरची लायकी काल आलता वाघ, हिंदू धनगर समाजाचा पंढरपूरच्या माने पांढरेवाडीचा तालुका पंढरपूर जिल्हा. पडळकर तुझी लायकी, हाक्या तुझी लायकी, आणि माळ्याचा जी वाघ शेंडगे सगळ्याची लायकी. त्या मान्यानं पांढरेवाडीच्या पंढरपूरच्या हिंदू धनगर समाजाच्या अंतर्वाली सरळ मनोदादा जरांगे पाटलांच्या ते समोर अमरून उपस्थित त्यांची लायकी दावलेली आहे. महाराष्ट्रानं बघितलेले आहे. छटछुट कुत्रे आहेत हो, पैसा विकणारी. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, हे जे सुशिक्षित धनगर समाजाचे आपल्या मराठा बांधवासारखे जे बांधव आहे, जसं आतापर्यंत मराठा आरक्षणावर ज्या लोकांनी आपला वापर केला, असाच वापर आता पडळकर आणि हाके आणि भुजबळ साहेब आणि यांच्याकडून होतोय, महादेव जानकर. आता यांना पण हे उघड्या डोळ्यांनी, यांनी पण खरं काय आणि खोटं काय यांना पण लक्षात यांनी विचार केला पाहिजे. महादेव जानकर म्हणतात माझं लगीन नाही, काय नाही. जानकर साहेब माझं लगीन नाही, पण मी 5 लाखाचा पुरस्कार आणून माझ्या गावात तंटामुक्तीची येस उभा केली. पैसावड्या जवळचाच आहे जानकर साहेब, मी मानखटावचा जवळच्या शेजारी आहे. तुमच्या गावातल्या येड्या बाबडे देखील मंत्रीपद मिळवून काढलं नाही. तर तुम्ही परभणीला गेला विकास करतो म्हणून तुमच्या गावातल्या येड्या बाबडी जर काढत नसाल, एक येस उभा करत नसाल गाव,
मायभूमीला जर तुम्ही उभा करत नसाल तर पूर्ण इकराव कुत्रे इकराव पदासाठी बांधलेत. मी बांधलेला नाही. मी मनोजदादा जरांगे पाटलांचा आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा वाघ आहे, बहुजनाचा वाघ आहे. महादेव जानकर वगैरे सगळी सोडून द्या. ही जी इकराव आहे ती पैशा फुटलेली आहे ती आणि ह्यांना समाजानं सोडून दिलेला आहे. इकराव आहे ती. मला दुसरी गोष्ट, आतापर्यंत भुजबळ साहेब किंवा XYZ हे लोक धनगर किंवा ओबीसी किंवा धनगर मराठा यांचा वाद लावून राजकारणाच्या पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करताय का? कारण की जरांगे पाटलांचं या ठिकाणी वर्षभरापासून उपोषण चालू आहे. वास्तविक त्यांनी अंतरवाली सरडीच्या उंबरठ्यावर म्हणजे वडीगोद्रीवर उपोषण करायला पाहिजे नव्हतं वादामुळे, पण त्यांनी केलंय, काय हरकत नाही. त्यावेळेस जरांगे पाटलांचं उपोषण सुटलेलं होतं, त्यामुळे वाद झाला नाही. परंतु जसा हिंदू मुस्लिम वाद लावून जशा पोळ्या भाजून घेण्यात आल्या, तशा वडीगोद्रीला आता अंतरवाली सरडीला जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे. आतापर्यंत वर्षापासून मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे. मराठा बांधवांच्यावर भरपूर काही केसेस झाल्या, भरपूर काही किस्से झाले. त्यानंतर ज्यांनी बॅनर छापले त्यांच्या सुद्धा केसेस झाल्या, JCB वाल्यावर केसेस झाल्या. तरी पण हक्काचं असून सुद्धा सरकार देत नाही. त्याच्यामुळे मराठा बांधवांच्या मनात सुद्धा चीड आहे. व आता जरांगे पाटलांनी एक भूमिका घेतली की उपोषणाची. एवढ्या संतप्त भावना मराठा बांधवांच्या असताना ज्या ठिकाणी आपलं उपोषण चालू आहे त्या गेम प्लॅन आहे बरं का त्यांचा. ज्या ठिकाणी उपोषण चालू आहे त्याच गावात अंतरवली शिवारातच ओबीसी बांधवांनी त्या शिवारात एक उपोषण केलं व अंतरवलीच्या उंबरठ्यावर वडीगोद्री या ठिकाणी हाके उपोषणाला बसले. म्हणजे हा अट्टहास कशासाठी? लहान मुलाला पण कळतं